जयांचे करिता स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे श्रुती स्मृती पुराण आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 8 समास 8वा आत्मदर्शन. श्रीराम समर्थ श्रीराम मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण तया परमात्मयाचे लक्षण ते हे ऐसे असे श्रीराम. जो परमात्मा तू आहेस असं मागील समासात सांगितले त्या परमात्म्याचे लक्षण कसे आहे ते आता सांगू. जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयासी श्रीराम. परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा श्रीराम. परमात्मा सर्वास व्यापक परमात्मा अनेकी एक परमात्मयाचा विवेक अतर्क्य आहे श्रीराम. ऐसी परमात्मयाची स्थिती बोलता ती वेदश्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही श्रीराम. परमात्म्याचे लक्षण सांगताना परमात्मा कसा आहे हे सुरुवातीला समर्थांनी आपल्याला सांगितले की या परब्रह्म असणाऱ्या या परमात्म्याला जन्म नाही मृत्यू नाही म्हणून त्याला येणे जाणे पण नाही आणि त्याला त्यामुळे बंध आणि मोक्षही नाही असं कुठलीच गोष्ट या परमात्म्याला नाही. पण रामकृष्ण विठ्ठल यासारखे जे ईश्वराचे अवतार असतात त्यांना मात्र ते अवतार घेतात स्वतः घेतात आणि अवतार कार्य संपल्यानंतर ते आपला अवतारही संपवतात म्हणजे तिरोधान पावतात. हा परमात्मा निर्गुण निराकार आहे म्हणजे याला एकही गुण नाही त्याला कुठलंही रूप आकार नाही आणि असा हा परमात्मा अनंत अपार असलेला नित्य सत्य म्हणजे त्रिकालाबाधित सत्य की जे नेहमीच असते आणि असतेच असं सत्य आणि कुठलाही विकार नसलेला आहे. असा हा परमात्मा अत्यंत व्यापक असून सर्व उपाधीत एकच असून ते असे आहे असं ठामपणे कधीच सांगता येत नाही म्हणजे त्याला तर्काने जाणता येत नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागतो असं वेद व श्रुती या परमात्म्याचे स्वरूप सांगतात. या परमात्म्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर नवविधा भक्तीतील आत्मनिवेदन भक्तीनेच याचा अनुभव घ्यावा लागतो. तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन पावन बहुभक्त झाले श्रीराम. तया नवविधा मध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये श्रीराम.
आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे श्रीराम. आपण नवविधा भक्तीचा विचार केला होता तेव्हा 9 प्रकारचे भक्ती पाहिली होती. भक्तीमध्ये या 9 प्रकारच्या पायऱ्या आहेत, त्याचा आपण अभ्यास केला होता. पण त्या नवविधा भक्तीच्या साहाय्याने उपासक भक्त झाला आणि तो भगवत रूप झाला. पण ही भगवत भक्ती केव्हा सफल होते, तर त्यातल्या 8 पायऱ्यांनी ते पुढे पुढे जायचा. आणि सगळ्यात शेवटची जी पायरी आहे आत्मनिवेदन भक्ती, ही 9वी पायरी आहे. ती सर्वश्रेष्ठ आत्मनिवेदन भक्तीमध्ये स्वरूपाचा अनुभव घ्यायचा. म्हणजेच आत्मनिवेदन भक्तीमध्ये जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य साधायचं, हीच खरी श्रेष्ठ भक्ती आहे. मग या भक्तीमध्ये जीवरूप मीचे आत्मरूपात ऐक्य साधते, याचा स्वतः प्रत्यक्ष अनुभव मात्र त्यासाठी घ्यावा लागतो. तेच आत्मनिवेदन होय. महत् पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची श्रीराम. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तात्काळ देतो श्रीराम. जेव्हा आपण भगवंताची पूजा षोडशोपचाराने करतो, तेव्हा देवाची पूजा झाल्यानंतर आरती, महाप्रसाद हे सगळं झाल्यानंतर भक्त जेव्हा त्याला साष्टांग नमस्कार घालतो, तेव्हा जणू काही आपलं सगळं सर्वस्व त्या भगवंताला त्यांनी अर्पण केले आहे असा त्यामागे भाव असतो. म्हणून त्याला साष्टांग दंडवत घातल्या जातं. त्याच पद्धतीने इथं त्यालाच त्यांनी आत्मनिवेदन म्हटलं आहे. की असे भक्त मात्र फार कमी असतात की जे परमात्म्याला साष्टांग दंडवत घालतात, म्हणजे सर्वस्व त्याला अर्पण करून अनन्य शरणागत होतात. अशा अनन्य शरणागत भक्तालाच परमात्मा तात्काळ मुक्त करतो. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे श्रीराम. की श्रोता विचारतो की मग असं आपण आपलं निवेदन कसं करावं, कोणत्या क्षेत्रात देहत्याग करावा की आपले मस्तक आपणच शस्त्राने तोडून देवाला वहावे. याला आता वक्ता उत्तर देत आहे. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा श्रीराम. देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे श्रीराम. की निवेदन म्हणजे सांगणे असा व्यवहारात त्याचा अर्थ आहे, परंतु परमार्थामध्ये निवेदन म्हणजे समर्पण होय. मग आत्मनिवेदनाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आधी मी कोण याचा शोध घ्यावा लागतो. आत्मनिवेदन म्हणजे जीव व ब्रह्म यांचे ऐक्य. मग त्यासाठी जीव काय आहे, ब्रह्म काय आहे, ईश्वर, जगत या सर्व संकल्पना शास्त्र अभ्यासाने समजून घेऊन खरा मी कोण हे जाणून घ्यावे व त्यानंतर हळूहळू निर्गुण ब्रह्माचे स्वरूप शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेऊन त्या निर्गुणाशी ऐक्य साधावे. देवा भक्तांचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे श्रीराम. की मग माझे व देवाचे नातं काय आहे आणि त्याचा व माझा संबंध काय आहे, हे जेव्हा शास्त्राच्या व श्रीगुरूंच्या साह्याने आपण समजून घेऊन विचारांनी त्या नात्याचा शोध घेतो व तो शोध घेता घेता साधक भक्तीच्या साह्याने देवामध्ये जणू काही हरवून जातो. अशी उत्कट भक्ती केली की अनादि देव मी आहे असा त्या भक्ताला अनुभव येतो. देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रुपता, देव भक्त विभक्तता मुळीच नाही श्रीराम. की असा देवाला ओळखण्यासाठी सद्गुरूंवर अत्यंत श्रद्धा हवी, शास्त्र अभ्यास हवा आणि हे सगळं सांगितलेलं साधन परोपरीने केलं की मनापासून केलं की देवाचं स्वरूप समजून येते. आणि देवाचं स्वरूप समजावून घेता घेता समजावून घेणारा केव्हा एक देवाशी एकरूप होतो हे त्याचं त्याला समजत नाही. कारण मुळातच
देव व भक्त वेगळे कधीच नसतात. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त, शास्त्राधारे श्रीराम. म्हणून जो स्वतःला देवापेक्षा वेगळा समजत नाही तोच खरा भक्त होय. ज्यांनी सर्व बंधने तोडून अविद्या दूर सारली आहे, की जो आधी स्वतःला जीव समजत होता तो बद्ध असलेला जीव देखील जर देवाशी एकरूप झाला की तोही मुक्त होतो. हे माझे जे बोलणे आहे ते अत्यंत शास्त्रशुद्ध असल्याने ते कधीच चुकीचे असू शकणार नाही. देवा भक्तांचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ, दृश्या वेगळा श्रीराम. तयासी होती मळीन, उरी नाही दुजेपणी, देवभक्त ते कडसनी, निरसोन गेली श्रीराम. आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायुज्य मुक्ती, सत्य जाणावी श्रीराम. कारण देव व भक्त यांच्यात कधीच भेद नाही. देव म्हणजे ब्रह्मचैतन्य आणि भक्त म्हणजे जीव चैतन्य. मग यांच्यात चैतन्य समान असल्यामुळे भेदाला जागाच राहत नाही. आपण मागे अभ्यास केला होता की जीवाची उपाधी शरीर म्हणजे अविद्या आहे आणि ईश्वराची उपाधी ब्रह्मांड म्हणजे माया आहे. या सर्व दृश्याहून देव संपूर्णपणे अलिप्त आहे, म्हणजे उपाधी मिथ्या असते. मग या दोन्ही उपाधींचा म्हणजे जीवाच्या उपाधीचा आणि ईश्वराच्या उपाधीचा निराश केला की दोन चैतन्य म्हणजे जीव चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य हे एकरूप होतात. म्हणजे एक झाल्यावर देव आणि भक्त हा भेदच राहत नाही. म्हणजे जीवाने स्वतःच्या शरीराचा व ईश्वराच्या शरीराचा निराश केला असता तो जीवच व्यापक चैतन्य आहे असे त्याच्या अनुभवास येते. जीवाच्या या अनुभवासच आत्मनिवेदन म्हणतात. दोन्ही उपाधींचा निराश केला की भेद मावळला की अभेद भक्ती सिद्ध होते. तेच आत्मनिवेदन, त्यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात. जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही श्रीराम. की अशी आत्मनिवेदन भक्ती साध्य करण्यासाठी जो श्रीगुरूंना अनन्य शरण जाऊन त्यांनी दिलेल्या उपदेशपर असणाऱ्या तत्वमसी या महावाक्याच्या अद्वैत बोधावर आरूढ होतो, त्याची श्रद्धा अत्यंत दृढ, अपरिवर्तनीय म्हणजे ज्यात कधीच बदल होत नाही, व अपरोक्ष म्हणजे पक्की म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अनुभव एकदा आला की त्याला पुन्हा द्वैताचा अनुभव येणे शक्य नाही. कितीही प्रयत्न केला तरी तो देवाहून वेगळा होऊच शकत नाही. त्यासाठी पुढे एक समर्थांनी दृष्टांत दिला आहे. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी, लोहे सोने होता माघारी, काळीमा नये श्रीराम. तैसा भगवंती मिळाला, तो नवेची वेगळा केला, देव भक्त आपण झाला, विभक्त नव्हे श्रीराम. देव भक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक, तोची जाणावा श्रीराम. की जसे नदी सागराला मिळाल्यानंतर त्याचे पाणी वेगळे करणे कधीच शक्य नाही, ते करताही येत नाही. किंवा परिसाच्या स्पर्शाने लोखंडाला सोने एकदा झालं, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाला सोने झालं की त्याला कितीही अग्नीत तापवले तरीही ते काळे पडत नाही. त्याप्रमाणे जो एकदा भगवंताशी एकरूप झाला तो भगवंतापासून कधीच वेगळा होत नाही. तो व देव एकच असतात. देव व भक्त मुळात एकच आहेत, पण असा विवेक करण्याचे सामर्थ्य केवळ संतांच्या सहवासात येते. हा विवेक संतांच्या संगतीत राहिल्यानंतर एकदा समजून जाणून घेतला की विवेकच मोक्ष देणारा आहे हे लक्षात येते. आता असो हे बोलणे, देव पाहावा भक्तपणे,
त्याने त्याचे ऐश्वर्य बाणे तात्काळ अंगी श्रीराम. की याचे तात्पर्य असेच की उपासकाने देवाचा शोध घेण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावे, म्हणजे अमरत्व, अनादितत्व, व्यापकत्व ही त्याची ऐश्वर्ये त्याला लाभतात. देहची होनी राहिजे, तेने देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे, परब्रह्म ते श्रीराम. की जो मी देह या भ्रमात राहतो, या भ्रमात असल्यामुळे तो देह तादात्म्यात अडकतो आणि देह तादात्म्यामुळे देहाची दुःखे भोगावी लागतात. सतत त्याला सुखदुःखाची तडाखे बसत असल्यामुळे ती सुखदुःख त्याला भोगावीच लागतात. तेच मुळात जर छेदून टाकले तर सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन त्याला सुखरूप होता येते, म्हणजे देह तादात्म्य सोडताच त्याला ब्रह्मत्व प्राप्त होते. जसं एखादा वृक्ष नको असेल तर त्याची फक्त वरवरची पाने आणि फांद्या तोडून चालणार नाही, त्याचं मूळच नष्ट करावं लागतं, म्हणजे मग पुन्हा तो वृक्ष वाढणारच नाही. त्याप्रमाणे देह तादात्म्यच एकदा जर तोडून टाकलं, देह तादात्म्य सोडून टाकलं की पुन्हा द्वैतामध्ये तो अडकत नाही. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगिजे श्रीराम. ऐसा श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले, तेची आता निरूपले, सावध ऐका श्रीराम. मग देह तादात्म्य कसे सोडावे, त्यामुळे ब्रह्मत्व कसे येते, त्याच्या ऐश्वर्याची लक्षणे कोणती, या श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे आता समर्थ आपल्याला देणार आहेत. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म आहे. देह संग हा नसाहे, तुझं विदेहाशी श्रीराम. की देह तादात्म्य म्हणजे काय, तर मी म्हणजे माझा देह या समजुतीलाच देह तादात्म्य म्हणतात. मग माझा मी वास्तविक जीव हा देहाहून भिन्न आहे, तरीही तो स्वतःला देह समजतो आहे. म्हणून परब्रह्म नावाचं तत्व देहाहून अत्यंत भिन्न आहे. तो देहात व्यापून राहणारा असं एक तत्व निश्चितपणे आहे आणि ते परब्रह्म तू आहेस. खरं तर देहातीत असलेल्या तुला देहाचा संग कधीच होऊ शकत नाही, पण कारण तू मुळातच विदेही आहेस. ज्याची बुद्धी होय ऐसी, वेद वर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रांसी, न पडे ठाई श्रीराम. कारण मी ब्रह्म आहे असा ज्याचा निश्चय झालेला असतो, तो आनंदरूप आत्म्याला जाणतो. त्याच्या दृष्टीने संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक रूप हे ब्रह्मच आहे असे, त्याच्या दृष्टीने सगळे ब्रह्मच आहे असे तो पाहत असतो. त्याच्यावर सर्वजण प्रेम करतात, त्याची पूजा करतात, कारण ते जेथे जातील तेथे एका आनंदाशिवाय दुसरे काहीच नसते. म्हणून वेदसुद्धा त्याची स्तुती करतात. परंतु हा आनंद केवळ ज्याचे देहतादात्म्य नष्ट झालेले असते त्याच्याजवळ असतो. तो आनंद कुठल्याही शास्त्रग्रंथात सापडत नाही. हा अनुभव केवळ देहतादात्म्य सोडल्यानेच प्राप्त होतो. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणी देहबुद्धी सोडिता, देह मी ऐसे भाविता, अधोगती श्रीराम. म्हणून देहबुद्धी सोडतात असं महात्म्य म्हणजे परमात्म सुख त्याला लाभते. पण या उलट मी देह अशी बुद्धी धरताच जन्म मरण द्वंद्व आलेच, म्हणजे यश अपयश, मान अपमान, सुख दुःख इत्यादी अधोगतीमध्ये तो अडकतो. परंतु हे देहतादात्म्य सोडले की बुद्धीची खात्री होते की मी म्हणजे माझा देह नाही. त्यावेळी देहाला होणारे विकार तो साक्षीत्वाने पाहू शकतो. त्याच्यापासून तो अलिप्त राहतो. या अलिप्तपणामुळे त्याच्या आनंदाच्या स्थितीत देहाच्या दुःखामुळे थोडाही छेद जात नाही. अशी देहबुद्धी सोडलेले संत व श्रीगुरू असतात. म्हणून त्यांच्या अनुभवातून त्यांनी उपदेश जो केलेला असतो त्यावर
दृढ विश्वास ठेवावा. गुरुवाक्यावर अविश्वास कधीच धरू नये. जो अविश्वास धरतो त्याला अधोगतीचा दोष लागतो. या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण. मिथ्या मानिता दूषण लागे पाहे श्रीराम. म्हणून वाक्यावर कधीच अविश्वास धरू नये. साधू वचन ते कैसे काये धरावे विश्वासे. एक वेळ स्वामी ऐसे मज निरूपावे श्रीराम. की मग सद्गुरु वाक्य कोणतं, त्यावरील विश्वासाचे स्वरूप काय, ते एकदा हे गुरुदेवा मला सांगावे अशी विनंती श्रोता करतो आहे. मग वक्ता त्याला उत्तर देत आहे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण. हेची साधूचे वचन सुदृढ धरावे श्रीराम. महावाक्याचे अंतर तूच ब्रह्म निरंतर. ऐसिया वचनाचा विसर पडोची नये श्रीराम. की सद्गुरू सांगतात की तू आत्मा आहेस, कोणत्याही रूपाने व्यक्त न होणारा असा अजन्मा विषय निरपेक्ष आनंदाने परिपूर्ण असलेला व ज्याचे सोहम असे ध्यान केले जाते तो आत्मा तू आहेस. हे गुरुवाक्य मनन करून बुद्धीत ठसवूनच घ्यावे लागते. कारण सद्गुरू तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात. या उपदेशाचा कधीच विसर पडू देऊ नये. तत्वमसी हा उपदेश करतात म्हणजे ते तू आहेस. यात 3 पदे आहेत, तत्पद, त्वमपद आणि असीपद. मग यात तत्पदामध्ये वाच्यार्थाने ईश्वर आहे आणि लक्षार्थाने ब्रह्म आहे, आणि त्वमपद हे वाच्यार्थाने जीव आहे आणि लक्षार्थाने कुटस्थ चैतन्य आहे. म्हणून यातील वाच्यार्थाचा त्याग करायचा आणि लक्षार्थाचा स्वीकार करायचा. मग यातील वाच्यार्थ ईश्वर व जीव हे वाच्यार्थ आहे. मग त्याचा निराश करायचा व ब्रह्म व कुटस्थ चैतन्य दोन्ही एक रूप आहे असा म्हणजे लक्षार्थ आहे तो, त्याचा स्वीकार करायचा. कारण ब्रह्म व कुटस्थ चैतन्य एकरूप आहे असा अनुभव घेणे यालाच तत्वमसी महावाक्याचा अनुभव असे म्हणतात. या अनुभवाचा कधीच विसर पडू न देता सतत त्याच अनुसंधानात राहावे. या जन्मात त्याचा अनुभव घ्यावा. या वाक्याखाली तर अंडरलाईनच केली पाहिजे की याच जन्मात त्याचा अनुभव घ्यावा. कारण त्याचं कारण सांगते आहे की पुढच्या ओव्यांमध्ये समर्थांनी अज्ञानी लोकांना काय वाटते हे सांगितले आहे. देहासी होईल अंत मग मी पावेन अनंत. ऐसे बोलणे निभ्रांत मानूच नये श्रीराम. की काही अज्ञानी लोकांना असे वाटते की माझे शरीर मरण पावल्यानंतर मी ब्रह्मरूप होईल, पण असे बोलणे कधीच खरे मानू नये. एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती. मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही श्रीराम. की काही मूर्ख लोकांना असे वाटते की कल्प संपल्यानंतर कल्पाबरोबर माया पण नष्ट होईल, मग काही प्रयास करायचं कामच नाही, मग काही साधनेचे कष्ट नको, अनायसेच ब्रह्म प्राप्त होईल. म्हणून कल्पाबरोबर माया नष्ट होईल, मग काही प्रयास न करता अनायसेच मी ब्रह्मरूप होईल असं त्याला वाटते. परंतु ही दोन्ही मते शास्त्र व संतांचा अनुभव याच्या विरुद्ध आहेत. त्यासाठी समर्थांनी येथे दृष्टांत दिला आहे. सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे. सैन्य असताची राज्य करावे हे कळे ना श्रीराम. माया असो नीच नाही देह असताच विदेही. ऐसे समाधान काही ओळखावे श्रीराम. की जर राज्य जिंकताना लढाईत सर्व सैन्य मेल्यानंतर जिंकलेल्या राज्याच्या गादीवर मी बसावे हा मूर्खपणा आहे. सैन्य असतानाच राज्य करण्यात खरा पुरुषार्थ आहे हे त्या मूर्खास कळत नाही. देह व जगतात राहूनच मोक्षसुख भोगावे. देह मायेप्रमाणे आहे. माया जशी आहे पण आणि नाही पण अशी ती अनिर्वचनीय आहे. त्या मायेचे बंधन तोडलेले असावे. देह असेपर्यंत देह तादात्म्य सुटलेले असावे.
यातच खरा पुरुषार्थ आहे. अशी जीवनमुक्ताच्यात माया स्वाधीन असते. कारण जीवनमुक्तांनी हा देह असतानाच ब्रह्मानुभव घेतलेला असतो. राज्यपद हातासी आले, मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले, हे तो न घडेना श्रीराम. की राज्यावर बसल्यावर सैन्यादी परिवार असल्याने काय बिघडते आहे. कारण परिवाराने राजावर दृष्टी टाकल्याने किंवा त्या राजाने पाहिल्याने राज्य जाते असे कधीच होत नाही. कारण परिवार राजाच्या स्वाधीन असतो, तशी जीवनमुक्ताच्या माया स्वाधीन असते. प्राप्त झाली या आत्मज्ञान, तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान, जाणार नाही श्रीराम. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भय आले थोर, कळता तेथीचा विचार, मग मारणे काय श्रीराम. तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा धाक, कासया धरावा श्रीराम. की एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर देह व जगतात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीचे अस्तित्व जाणवत असले तरी त्याचे समाधान कधीच बिघडत नाही. की जसे रस्त्याने जाताना सर्पाच्या आकाराची काठी रस्त्यात पडलेली असताना साप समजल्यामुळे भय निर्माण झाले व त्याला मारण्याचे ठरवले. पण काठी आहे हे समजल्यावर मारण्याचा प्रश्नच कुठे उरतो. त्याप्रमाणे माईक देह व जगतामुळे अनेक प्रकारची भयंकर दुःखे भोगावी लागतात. पण एकदा मायेचं स्वरूप लक्षात आलं, तिचं मिथ्यत्व लक्षात आलं की भीती वाटण्याचं काही कारणच उरत नाही. त्यानंतर पुढे अजून 2 दृष्टांत समर्थांनी दिले आहे. देखता मृगजळाचे पूर, म्हणे कैसा पावो पैल पार, कळता तेथीचा विचार, साकडे कैसे श्रीराम. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आलिया साशंक, कासया व्हावे श्रीराम. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे, तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पासे श्रीराम. की समोर पाण्याचा महापूर पाहून पलीकडे कसा जाणार याचा जर प्रश्न पडला एखाद्याला, पण हा प्रश्न पडल्यावर ते मृगजळ आहे हे जर समजले तर मग असा प्रश्नच राहत नाही की पलीकडे कसं जावं. तसंच स्वप्नात अत्यंत भीतीदायक दृश्य दिसले व खूप भीती वाटली, पण जाग आल्यावर भिण्याचे काही कारणच उरत नाही. कारण स्वप्न मिथ्या आहे. माया देखील स्वप्नाप्रमाणे कल्पनेचीच निर्मिती आहे. कारण दृश्य जगत तिची निर्मिती आहे. पण आत्मरूप मी त्या कल्पनेहून अत्यंत भिन्न आहे. म्हणून त्या निर्विकल्पाला उद्वेग कसा येईल. निर्विकल्प म्हणजे एकही संकल्प नाही. मग संकल्प नाही तिथं विकल्पही कधीच निर्माण होऊ शकत नाही. अंती मती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती, सहजची झाली श्रीराम. 4 देहांचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत, अंता प्रांतासी अलिप्त, तो तू आत्मा श्रीराम. जयासी ऐसी आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती, वेगळाची तो श्रीराम. अंतकाळी ज्याप्रमाणे बुद्धी असते त्याप्रमाणे गती प्राप्त होते असं शास्त्र सांगते. 4 देहांचा व ज्या वासनांमुळे आपल्याला जन्म प्राप्त होतो त्या वासनांचा नाश झाला असता देह व जीवात्मा यापासून अलिप्त असणारा आत्मा तूच आहे असा ज्याचा निश्चय झाला असेल त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणजे ज्ञानाने मोक्षच मिळतो. मोक्ष मिळाल्यावर सद्गती व दुर्गती या दोन्हीहूनही तो वेगळा होतो. मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती, आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली श्रीराम. की त्या स्वरूपाचा विचार करताना वेदांची बुद्धी सुद्धा थकून गेली. ती सुद्धा त्याच्या स्वरूपाचं
वर्णन करू शकत नव्हती. त्याला मग गती आणि वृत्तीज्ञान कुठून असणार आहे? स्वरूपाचा अनुभव आला असता आत्मशास्त्र म्हणजे वेदांतशास्त्र, गुरुवाक्य आणि आत्मानुभव या तिन्हीमध्ये ऐक्यता होते आणि ही ऐक्यता झाली की जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती, सद्गुरु बोधे श्रीराम. की अशी ऐक्यता आली की गुरुवाक्य, शास्त्र आणि अनुभव हे तिघही जेव्हा एकत्र येतात तेव्हा मी जीव हा भ्रम आपोआपच निघून जातो आणि भ्रम नष्ट झाला की आत्मस्वरूपाचा म्हणजे मी ब्रह्म असा अनुभव येतो. पण हे केवळ श्री गुरूंच्या बोधाने शक्य आहे. म्हणून श्री गुरूंच्या बोधाने मोक्ष मिळतो हे साधकाने लक्षात ठेवावे. सद्गुरु बोध जेव्हा झाला, देहाचा अंत आला, तेने निज ध्यास लागला स्वस्वरूपी श्रीराम. की सद्गुरु मुखातून ते तू आहेस हे महावाक्य ऐकल्यानंतर चार देहावरील ममत्व व तादात्म्य त्यामुळे निघून गेले व आत्मस्वरूपाचे अखंड अनुसंधान लागले. तेने निजध्यासे प्राणी ध्येयची झाला निर्वाणी, सायुज्य मुक्तीचा धनी होनी बैसला श्रीराम. की त्या अनुसंधानामुळे सतत त्याला फक्त आता आत्म्याचं अनुसंधान लागल्यामुळे तो ध्याता म्हणजे जीव, ध्येयकार म्हणजे आत्मकार झाला. त्यामुळे त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. सायुज्य मुक्तीचा तो धनी झाला असं समर्थ इथं आपल्याला सांगत आहेत. आणि सायुज्य मुक्ती मिळाली म्हणजे त्याचं ध्येय साध्य झाले, म्हणजे आनंदच आहे तिथे आता फक्त. म्हणून आनंदाचे स्थळ असा त्याला प्राप्त झाले. दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्मची तत्वता, नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही श्रीराम. की असा दृश्यसृष्टीचा विचाराने बात केल्यानंतर सगळीकडे एकच आत्मा भरलेला आहे. त्या आत्म्याशिवाय दुसरं काहीच नाही हे त्याच्या लक्षात येते. पृथ्वीपासून उलट्या क्रमाने एक एक तत्वाचा लय करत गेल्यानंतर दृश्य शिल्लकच राहत नाही. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले, श्रोती पाहिजे ऐकले, या नाव मोक्ष श्रीराम. की मिथ्या सृष्टीकडे मिथ्यत्वाच्या नजरेने पाहता पाहता मिथ्यत्वाचा अनुभव येतो. हे श्रोत्यांनी नीट ऐकावे की हे सगळं झालं की यालाच मोक्ष म्हणतात. सद्गुरु वचने हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्यांदरे श्रीराम. पण असा मोक्ष मिळण्यासाठी ब्रह्म सत्य व जगन मिथ्या हा सद्गुरूंचा उपदेश सतत लक्षात ठेवून वारंवार त्यांनी सांगितलेले पुन्हा पुन्हा श्रवण करावे, मनन करावे आणि ते सतत ऐकलेलेच पुन्हा पुन्हा ऐकणं यालाच तर निधिध्यासन म्हणतात. म्हणजे निधिध्यासन म्हणजे श्रवणानंतर मनन की त्यावर विचार केला आणि त्यानंतर तो मनात विचार दृढ झाला की त्याला निधिध्यासन म्हणजे त्या निश्चयावर तो पक्का झाला. असं झालं की तो साधक बाधक विचार पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्याला मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. येथे आटती दोन्ही पक्ष, तेथे लक्ष ना अलक्ष, या नाव जाणीजे मोक्ष, नेमस्त आत्मा श्रीराम. की मायेचं मिथ्यत्व आणि ब्रह्माचं सत्यत्व हे दोन्हीही पक्ष अनुभवरूप जीवनमुक्तात लुप्त होतात. म्हणजे तिथे मला ब्रह्माचा अनुभव आला ही जी थोडीशी जी वृत्ती आहे, म्हणजे ब्रह्माचा अनुभव आला हे जेव्हा आपण त्याला अलक्ष म्हणून त्याच्याकडे बघत असतो, त्याची ध्यानधारणा करत असतो, तेव्हा त्याचा लोप झालेला असतो. कारण जीवभावापासून ती साधना केल्यामुळे जीवभावातून केलेल्या साधनेने माईक पदार्थ जे लक्ष आहे ते लक्ष असून ब्रह्म अलक्ष आहे हा विचार सुद्धा त्यामुळे मावळून जातो. हाच खरा आत्मानुभव आहे, त्यालाच मोक्ष म्हणतात. जेथे ध्यान धारणा सरे, कल्पना निर्विकल्पी मुरे, केवळ ज्ञेती प्राप्त उरे, सूक्ष्म ब्रह्म श्रीराम. की ज्यावेळी
अलक्ष असणाऱ्या ब्रह्मालाही आलंबन देऊन मी ब्रह्म ही किंचित वृत्ती ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये असते, ती धारणा व ध्येय हे टप्पे सुद्धा ओलांडून जाऊन निर्विकल्प समाधी सुद्धा मागे पडते. त्यावेळी केवळ शुद्ध ज्ञान उरते. ते शुद्ध ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, तेच ब्रह्मज्ञान. ते सूक्ष्म ब्रह्माचे ज्ञान झाल्यावर ज्ञाता व ज्ञेया वाचून केवळ ज्ञान हे स्वरूप म्हणजेच फक्त केवळ ब्रह्मच उरते. भव मृगजळ आटले, लटिके बंधन सुटले, अजन्माच मुक्त केले जन्म दुःखापासून श्रीराम. की ज्याप्रमाणे मृगजळ आहे हे एकदा लक्षात आले की तेथे केवळ भास होणारे पाणी आहे याचे ज्ञान होते व ते तिथे पाणी कधी नव्हतेच असे लक्षात येते. त्याप्रमाणे संसार रूप मृगजळ बाधित होते. जीवाला जे बंधन आतापर्यंत वाटत होते व ते बंधन वाटत होते ते बंधन त्याला कधीच नव्हते. जो जीव रूपाने कधीच जन्माला येत नाही व मरतही नाही, त्याला जन्ममृत्यूच्या दुःखातून सोडवले जाते. निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडली उपाधी, नि प्रपंचाची श्रीराम. की मुळात ज्या आत्म्यास कधी कोणाचा संगच नाही, त्याला विवेकाच्या अनुभवातून देहादिगांच्या संगातून जणू काही सोडवले आहे. कारण जो मूळचा विदेही आहे म्हणजे देहच नाही, त्या आत्म्याला देहतादात्म्यापासून सोडविले. जो प्रपंच कधी नाहीच, त्या प्रपंचाच्या उपाधीतून निरुपाधिक आत्म्याची जणू काही मुक्तीच झाली आहे. अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अंत, अनंताचा श्रीराम. की ज्याचे मूळचे स्वरूप अद्वैत आहे, त्याला आतापर्यंत द्वैताची जी मिठी होती त्या मिठीतून द्वैताची सुटका केली, म्हणजे जीवाची भ्रमातून सुटका झाली. मुळातच जे कधी नव्हते त्यांना विचारांनी छादून टाकले व एकमेव अद्वितीय आहे तो असा आहे असं म्हणणाराही नाहीसा झाला. म्हणजे एकमेव अद्वितीयाला एकांताचा जणू काही लाभ करून दिला असं इथे समर्थ सांगतात. की जो आतापर्यंत अनंत असूनही स्वतःला शांत समजत होता, त्याला तू अनंत आहेस असे सांगून अनंताचा अनुभव मिळवून दिला. जागृतीस चेवविले, चेहऱ्यास सावध केले, निज बोधास प्रबोधिले, आत्मज्ञान श्रीराम. की जो सच्चित रूपाने नेहमी जागा आहे, त्याला सच्चित रूप आहेस असे सांगून जागे केलेस. प्रपंचाच्या व्यवहारात प्रपंचाचे व्यवहार सगळे जागृती ज्याच्या सत्तेवर सुरू असतात, तो अखंड जागृत असणारा, तिन्ही अवस्थेत असणाऱ्या आत्म्याला तू जागा हो व आत्मस्वरूप जाणून घे म्हणून सावध केले आहे. म्हणजे तो स्वतःच बोधरूप आहे, तोच ज्ञानरूप आहे. त्या ब्रह्मालाच तो बोधरूप आत्मा आहेस असे सांगितले. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला श्रीराम. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले, आपणासी आपण श्रीराम. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिला भेदा, भूत पंचकाची बाधा, निरसोन गेले श्रीराम. झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा केला मळ, विवेक बळे श्रीराम. होते सन्निध्य चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले, जन्म दुःख श्रीराम. की जो मूळचा अमर आहे असा आत्मा आतापर्यंत स्वतःला मी मरणार असे समजत होता, त्याला अमृत बहाल करून जणू अमरत्व बहाल केले आहे. मोक्ष हेच त्याचे स्वरूप आहे. त्याला कधीच कोणाचा संग नाही असा असंगत्व हा ज्याचा स्वभावच आहे, त्याला मुक्तीच्या घरात नेऊन सोडले. जो आत्मस्वरूपाशी अखंड जोडलेला असूनही स्वतःला आत्मस्वरूपाहून भिन्न समजत होता, त्याला पुन्हा आत्मस्वरूपाशी जोडले.
जो स्वरूपाने निर्गुण आहे त्यालाच तू निर्गुण आहेस याची जाणीव करून दिली व अनुभव दिला. अशा निर्गुणाचा अनुभव म्हणजेच मोक्ष होय. मोक्ष हे जीवनाचे सार्थक आहे. म्हणूनच नित्य मुक्त असणाऱ्या जीवाला मुक्त करून त्या सार्थकाचेही सार्थक करावे. एखादा अगदी जवळच्या व्यक्तीला आपण जर कधी फार दिवसांनी भेटलो न की इतका आपल्याला आनंद होतो की त्या भेटीचे शब्दात वर्णन करता येणे शक्य आपल्याला होत नाही. असा अवर्णनीय असा आनंद त्या आत्म्याच्या भेटीत मिळतो. आतापर्यंत द्वैताच्या आवरणाखाली तो आनंद कुठेतरी दडून बसलेला होता. ते आवरण भेदाचे होते. तो भेद आता संपला. पंचमहाभूतांनी ज्याला झपाटलेले होते त्या जीवाला द्वैताच्या मगरमठीतून सोडवल्यामुळे तो आता आत्मरूप झाला आहे. पण हे सगळं केवळ श्री गुरूंच्या उपदेशामुळे शक्य आहे. त्याच्या उपदेशाला आता यश आले व त्याला ब्रह्मानुभव आला. विवेकाने मायेला दूर केल्याबरोबर आतापर्यंत जे आत्मतत्व खूप दूर वाटत होते ते अगदी जवळ आहे. ते इतके जवळ आहे की ते मीच आहे याचा अनुभव आला. आतापर्यंत जन्मदुःख तो भोगत होता. तो जीव सर्व दुःख त्या आत्मदर्शनाने त्याचे नष्ट झाले. दुष्ट स्वप्ने जाजवला, ब्राह्मण नीच याती पावला, आपणासी आपण सापडला, जागेपणे श्रीराम. त्यासाठी इथे समर्थांनी एक दृष्टांत दिला की आत्मदर्शनाने त्याचे सगळे दुःख नाहीसे झाले. तर त्यांनी सांगितलं इथे की एखादा पूजापाठ करणारा किंवा यज्ञ याजन करणारा जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण स्वप्नात आपण चुकीचे म्हणजे एखाद्या चांडाळाप्रमाणे भूतादिकांचे मंत्र म्हणत आहोत आणि तसे कर्म करत आहोत असं त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो दुःखी झाला. पण स्वप्नातून जागा झाल्याबरोबर तो पुन्हा कर्मे करणारा ब्राह्मण होता. तो ब्राह्मणच राहणार आहे. त्याप्रमाणे जीवाला सुद्धा अज्ञान दूर गेल्यावर त्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान होते. त्या थोर ज्ञानी महात्म्याचे वर्णन समर्थ आपल्या पुढच्या समासात सांगणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.